या ठिकाणी आज अंतिम दिवस आहे आणि बक्षीस वितरण समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या लीगचे अध्यक्ष सन्मान योगेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रेमाताई गंदे, त्याचबरोबर आपल्या विक्रमगड तालुक्यातील ह्या स्पर्धा ज्या वाडा विक्रमगड तालुका अशा दोन मिळून आहेत आणि मी ज्यांचं एक नाव घेईन की आमच्या कुणबी समाजातील एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली 5 वर्ष त्यांच्याकडे पाहिलं असे संदेशजी ढोणे, त्याचबरोबर केशवजी गोतारणे साहेब, संजयजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष जयजी शेलार, दीपकजी पावडे, आमचे मित्र हर्षदजी गंदे, वाडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नीलजी ठाकरे, वाडा नगर पंचायतचे नगरसेवक अजिंक्यजी पाटील, उमेशजी लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष प्रमोदजी पाटील, सदाभाऊ गणेशजी पाटील आणि संदीपजी दुपारे आणि सर्व आयोजक मंडळी. खरं तर 4 दिवस आपण ह्या स्पर्धा खेळलो आणि आता बक्षीस वितरणाचा समारंभ आहे. 2 मिनिटाची वेळ दिली आहे, खेळायला वेळ भरपूर मिळाला, परंतु व्यक्त व्हायला वेळ कमी दिलेला आहे. परंतु आम्ही या ठिकाणी जेव्हा येतो, मी तर नेहमीच 2 तास आधीच जातो. कुठेही बक्षीस समारंभात 2 तास क्रिकेटच्या तरी आधी जातो, कारण मला खेळ पाहायचा असतो. आणि अप्रतिम खेळ मी मागच्या आठवड्यात सुद्धा पाहिला, आता सुद्धा पाहिला की समाजातील जे खेळाडू आहेत कुणबी समाजातील, या कुणबी क्रिकेट लीगचं उद्देशच मला वाटतं वैभव ठाकरे साहेब की कुठेतरी समाजातील तरुणाई एकत्र आली पाहिजे आणि त्यांच्यातील जे गुण आहेत, कला कौशल्य आहे, तर त्याला कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि समाज एकत्र आला पाहिजे, असा त्याचा उद्देश आहे. आणि या उद्देशाने आपण चांगल्या प्रकारे कुठल्याही निर्विघ्नपणे या स्पर्धा पार या ठिकाणी पडलेल्या आहेत. मी या क्रिकेटच्या निमित्ताने गेले अनेक वर्ष मी सुद्धा क्रिकेट खेळलेलं आहे आणि गेले अनेक वर्ष क्रिकेटसाठी ज्या क्रिकेटची मंडळ आहेत त्यांना आम्ही काही मदत सुद्धा करत असतो आणि आवर्जून उपस्थिती लावत असतो. तर मी तालुक्यातील जे खेळाडू आपल्या विशेषतः कुणबी समाजातील आपल्या तालुक्यामध्ये पाहतो, ती अतिशय पूर्वी योग्यदादा अशा पद्धतीच्या स्पर्धा खूप कमी आपल्याकडे व्हायच्या. म्हणजे मैदान अशी असायची की एक फक्त खेळपट्टी पुरता कुठेतरी एखादा माळ असायचा आणि खाली आजूबाजूला सगळी शेतं असायची. अशा पद्धतीचं मैदान कुठेही मिळत नव्हतं. परंतु आत्ताच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याकडे मैदान उपलब्ध आहेत आणि खेळाडूंना सुद्धा चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि आजच्या जमान्यामध्ये एक क्रिकेट सुद्धा व्यावसायिक झाले आणि विशेष मध्ये मी उल्लेख करेन की ह्या तालुक्याचा विचार करता आमच्या कुणबी समाजातील जे खेळाडू आहेत ते चांगले व्यावसायिक क्रिकेट खेळतायत. त्यांची अगदी आपला दीपेश घोलप त्याचं जे नाव घेता येईल की तालुक्याच्या बाहेर त्यांनी आपलं नाव नेलेलं आहे. निखिल भोईरचं नाव जे घेता येईल आपल्याला की त्यांनी तालुक्याच्या बाहेर आपल्या तालुक्याचं वाडा तालुक्याचं नाव नेलेलं आहे. आणि क्रिकेट खेळता खेळता या क्रिकेटशी संबंधित जे व्यवसाय आहेत त्या व्यवसाय सुद्धा आमच्या कुणबी समाजातील तरुणांनी चांगल्या प्रकारे अगदी अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. मी राहुल माळीचं नाव घेईन की चांगलं त्याचं ट्रॉफीज ज्या बनतात की त्याचं अगदी राज्यस्तरावर सुद्धा त्याच्या ट्रॉफीज जात आहेत. त्याच्यानंतर हे टी शर्ट जे आपण घालतोय त्याच्यामध्ये आपल्या कुणबी समाजातील जे व्यावसायिक आहेत, हे सावली क्रिएशन असेल ते तर मला वाटतं आता त्याचं चॅनल तर अगदी देशभरामध्ये जगामध्ये पाहिलं जात आहे, तर तो सुद्धा कुणबी समाजातील आहे. त्याच्यानंतर आपला कैलास पष्टेचं नाव घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आपल्या पवार आपला जितू पवारचं नाव घ्यावे लागेल. यांनी सुद्धा व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपला अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली या क्रिकेटच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मी नेहमी उल्लेख करेन की आम्ही जेव्हा जातो या मैदानावर मंचावर तर आधवर शेलार सारखा एक तरुण आहे, या ठिकाणी संकेत वलटे आहे, त्याविषयी मी धीरज काठोळेला ऐकलं. तर कुणबी समाजातील ही मुलं आहेत की ही चांगल्या प्रकारे राज्यस्तरावर अगदी चांगल्या प्रकारे दादा यांना जर आपण चांगली मदत केली तर हे चांगल्या स्तरावर जातील. अतिशय शब्दावर भाषेवर प्रभुत्व असणारी ही तरुणाई आहे आणि चांगल्या प्रकारे ह्या क्रिकेटच्या जगतामध्ये अधिराज्य गाजवत आहेत असं माझं मत आहे. आणि या निश्चितच या आजच्या या मंचावर मला समाज म्हणून निश्चित ह्या लोकांचा उल्लेख करावा लागेल, या तरुणांचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट खेळणारे सुद्धा अनेक नावं आता जे आहेत की एका दमामध्ये आपल्याला नावं घेता येणार नाही, तर एवढे चांगलं क्रिकेट खेळणारी तरुणाई आपल्या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे.
व्यवसाय क्रिकेट खेळतायत. विशेष म्हणजे की क्रिकेटमध्ये वेळ जातोय असं म्हणण्यापेक्षा आता क्रिकेट व्यवसाय कडे सुद्धा जात आहेत. आपल्या शेजारचा शहापूरचा तालुका आहे, तो ओमकार ताळमळे नावाचा तरुण तो ISPL मध्ये खेळायला गेलाय. वारेटचा आपला प्रथमेश ठाकरे तो सुद्धा ISPL खेळायला गेलेला आहे. तर अशा पद्धतीच्या संधी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी जी राजकारणामध्ये काम करतायत. तर आपण सर्वांनी या क्रिकेटकडे, या लीगकडे नुसता एक 4 दिवसाचा खेळ म्हणून न पाहता याच्यामध्ये जर चांगले खेळाडू जर आपल्याकडे जर त्यांना प्रोत्साहन देण्यासारखं असेल, त्यांना मदत करण्यासारखं असेल तर योगेश पाटील साहेब, संदेश ढोणे साहेब की आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी विक्रमगड तालुक्यातील सुद्धा काही खेळाडू अतिशय सुंदर खेळ त्यांनी या ठिकाणी केला, ज्यांचा खेळ आम्हाला पाहायला मिळत नाही वाडा तालुक्यामध्ये. तर त्यांचं निश्चितच अभिनंदन करेल. आणि ह्या आपल्या सगळ्या क्रिकेटच्या सोबत अनेक आपले सामाजिक काही प्रश्न आहेत. ढोणे साहेब, आपल्याला माहिती आहे की कुणबी समाजासमोर फक्त खेळ सोडून अनेक समस्या आहेत. योगेश दादा, की मागच्या वर्षी सुद्धा मी त्याचा उल्लेख केला होता की ह्या समस्या आमच्या क्रिकेट बर आमचं लक्ष केंद्रित राहतं, खेळावर राहतं, त्या समस्यांकडे आमचं दुर्लक्ष होतं. आमच्या अनेक नोकरीच्या समस्या आहेत. संदेश ढोणे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व संपूर्ण जी कल्पना आहे बऱ्यापैकी विषय आपण पुढे नेले पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तरुणांनी या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे, समाजाला सहकार्य केलं पाहिजे. ज्या ठिकाणी समाजाच्या चळवळी उभ्या राहतील त्या ठिकाणी ही जी तरुणाई आहे, क्रिकेट खेळणारी जी तरुणाई आहे, कुठल्याही स्पर्धा खेळणारी जी तरुणाई, त्यांनी सुद्धा योगदान दिलं पाहिजे. कदाचित माझे 2 शब्द जास्त झाले असतील, परंतु समाज म्हणून जेव्हा मंच आम्ही तयार करतो तो फक्त खेळण्यापुरता नसेल. आम्हाला या ठिकाणी जेव्हा तुम्ही बोलवता तर आम्ही खरं तर कार्यकर्ते आहोत, समाजात काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला जे वाटतं की तुम्हाला काही सांगितलं पाहिजे त्यांच्यास ते सांगण्यासाठी हा एक मंच म्हणून आम्ही निश्चितच 2 मिनिटं वापर आम्ही त्याचा करतो. तर माझं सगळ्या तरुणांना आव्हान असेल की आपण सामाजिक प्रश्नांवर सुद्धा एकत्र आलो पाहिजे. आणि ही जी आपली संस्कृती आहे, कुणबी समाजाची संस्कृती, कुणबी ही जात नसून आपला समाज आहे, एक संस्कृती आहे, ही जपण्यासाठी अशा पद्धतीचे विविध प्रकारचे उपक्रम नेहमीच झाले पाहिजेत. मी या आयोजन कमिटीला मनापासून धन्यवाद देतो. आणि मला सालाबाद प्रमाणे या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं, करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. त्यांचं धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते आपल्या समवेत युवराजजी ठाकरे साहेब. तदनंतर मी विनंती करतो यानंतर